नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ओमायक्रॉनच्या संदर्भात आता भारतात केसेस वाढत आहेत, महाराष्ट्रात देखील वाढत आहेत आणि हे अपेक्षितच होतं, कारण ओमायक्रॉन आता ग्लोबल झालेला आहे. त्यामुळे तो भारतात सोडेल म्हणजे याला काही दुसरं कारण नाही असं काही. पण ओमायक्रॉनच्या आधीच आपल्याकडे डेल्टाची तिसरी लाट येऊ शकते अशी शक्यता होती. पण डेल्टामुळे फार काही आता तिसऱ्या लाटेची शक्यता दिसत नाही. ही मेनली ओमायक्रॉनमुळेच येणार आहे. एकतर ती एक्झिस्टिंग व्हायरसमुळे येते किंवा बदललेल्या व्हायरसमुळे मेनली येते. एक्झिस्टिंग व्हायरसमुळे शक्यता कमी होते, कारण समाजामध्ये त्या व्हायरसला रिस्पॉन्स करणारे, इम्युन रिस्पॉन्स देणारे लोकांची संख्या वाढते. त्यामुळे त्या व्हेरियंटची लाट संपते, पण दुसऱ्या व्हेरियंटची लाट येत असते आणि आता तसंच दिसतंय. हे प्रेडिक्टेड होतं. तर मित्रहो, या संदर्भात काय होऊ शकतं? जगातले 2 स्पेसिफिक जे देश आहेत त्यांचं मी उदाहरण देणार आहे आणि काही स्टडीज ज्या आलेले आहेत हे असं मिक्स करून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर साऊथ आफ्रिकेतल्या जे डिपार्टमेंट आहे त्यांचं इन्फेक्शियस डिसीजचं, त्या केपटाऊनला हे डिपार्टमेंट आहे, त्यांनी एक स्टडी पब्लिश केलेला आहे. त्यांनी 3 ग्रुप्सचे लोक घेतले. तर हे 3 गट कुठले? पहिला गट जो आहे त्या गटातल्या लोकांनी फायझरचे डोसेस घेतलेले आहेत, 2 डोस. दुसऱ्या गटातल्या लोकांनी जॉन्सन अँड जॉन्सनचे डोस घेतलेले आहेत आणि तिसरा जो गट आहे त्यांनी व्हॅक्सिन घेतलं नाही, पण त्यांना कोविड होऊन गेलेला आहे. अशा 3 गटाच्या लोकांना कोविडच्या ओमायक्रॉन व्हायरसचे जे स्पाइक्स आहेत ते त्यांच्या रक्तामध्ये मिक्स केले आणि या 3 गटातल्या लोकांच्या ब्लडमध्ये ओमायक्रॉनचे स्पाइक टाकल्यावर काय रिस्पॉन्स येतो, त्यांची अँटीबॉडी किंवा त्यांची सेल्युलर जी स्पेशी टी सेल इम्युनिटी असते याचा काय फरक पडतो. तर आपल्याला आता हे माहीत आहे की अँटीबॉडीज ज्या आहेत डेल्टाच्या किंवा व्हॅक्सिनच्या विरोधातल्या, या ओमायक्रॉनच्या विरोधात फार काम करत नाहीत. त्यामुळेच ओमायक्रॉन हा सहज शरीरात प्रवेश करतो आणि संक्रमित करतो आणि तो माइल्ड आजार देखील करतो. ही जी गोष्ट असते, एखादा व्हायरस शरीरात एंट्री करेल आणि सुरुवातीचा माइल्ड आजार करेल, हे स्टॉप करण्यासाठी अँटीबॉडीजचा मारा आवश्यक असतो. पण ओमायक्रॉन ज्या अँटीबॉडीज व्हॅक्सिनमुळे किंवा पूर्वीच्या डेल्टा इन्फेक्शनमुळे तयार झाल्या आहेत त्यांना जुमानत नाही. त्यामुळे हा ओमायक्रॉन वेगाने पसरतो आहे आणि लोकांना माइल्ड आजारी करतो आहे. परंतु त्याच्या पुढची जी इम्युनिटीची जी स्टेप असते, जी टी सेल, CD4 आणि CD8 या ज्या टी सेल्स असतात, या टी सेल मग सक्रिय होतात शरीरामध्ये आणि त्यानंतर मग तो मॉडरेट किंवा सिव्हिअर जो आजार असतो तो होऊ नये म्हणून त्या व्हायरसच्या विरोधामध्ये लढतात. तर या लॅबची जी स्टडी साऊथ आफ्रिकेत यांनी केली केपटाऊनला, या त्यांना असं आढळलंय की डेल्टाचं पूर्वीचं इन्फेक्शन किंवा व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये ह्या टी सेल ज्या आहेत या सक्रिय आहेत ओमायक्रॉनच्या विरोधात देखील. ओमायक्रॉनच्या स्पाइकच्या विरोधामध्ये या सक्रिय आहेत. तर ही चांगली बाब आहे. याचा अर्थ असा की टी सेल्स या ओमायक्रॉनला देखील रिस्पॉन्स देतात. दिस इज गुड न्यूज. आता हाँगकाँगमध्ये काही आठवड्यापूर्वी असाच एक लॅब स्टडी आला. त्यांनी असं सांगितलं की ओमायक्रॉन आणि डेल्टाची तुलना केल्यास ओमायक्रॉन हा आपला जो वरचा एअरवे आहे, अप्पर एअरवे, याच्यामध्ये 70 पटीने जास्त रिप्रोड्यूस करतो, मल्टिप्लिकेशन त्याचं होतं. म्हणजे 1चे 2, 2चे 4, 70 पट डेल्टाच्या पेक्षा. मात्र लंग्समध्ये जेव्हा ओमायक्रॉन असतो किंवा डेल्टा असतो तर ओमायक्रॉनचं मल्टिप्लिकेशन हे 10 पटीने कमी होतं. म्हणजे तो इथे वरच्या एअरवेजमध्ये तो प्रवेश करतो, माइल्ड आजार करतो, परंतु जेव्हा गंभीर आजार करायची वेळ येते त्यावेळेला तो डेल्टापेक्षा 10 पट म्हणजे 1000% कमी गांभीर्याचा आजार करतो. तर ही एक लॅबमधली स्टडी आहे आणि याचं प्रत्यक्ष जे इम्प्लिकेशन आहे, प्रत्यक्ष जे ग्राउंडवर जे याचं स्वरूप आहे ते साऊथ आफ्रिकेत आपल्याला दिसलं. साऊथ आफ्रिकेमध्ये असं म्हटलं जात आहे की मोठ्या संख्येने लोकांना डेल्टा, बीटा या काळामध्ये संक्रमणं झाली. त्यांच्याकडे व्हॅक्सिनेशन हे 24-25%च होतं. मात्र त्या समाजामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर व्हायरस पसरला पूर्वीच्या लाटांमध्ये. त्यांची आता 4थी लाट आहे. त्यामुळे लोकांना जी इम्युनिटी होती, अँटीबॉडीजची इम्युनिटी ओमायक्रॉन जुमानत नाही, त्यामुळे संक्रमण झालं आणि लोकांना माइल्ड आजार देखील झाला. परंतु टी सेलची जी इम्युनिटी होती त्यांच्यामध्ये, त्यामुळे त्यांना मॉडरेट किंवा सिव्हिअर, गंभीर, मध्यम किंवा अतिगंभीर आजार झाला नाही.
म्हणूनच त्यांच्याकडे हॉस्पिटलच्या केसेस वाढल्या नाहीत. पॉझिटिव्ह केसेस या पूर्वीच्या लाटांपेक्षा जास्त असून देखील हॉस्पिटल केसेस कमी होत्या. हॉस्पिटलला आलेल्यांमध्ये ज्यांना हाय डिपेंडन्सी किंवा आयसीयू लागेल याचं प्रमाण अत्यंत कमी होतं पूर्वीच्या लाटांच्या मानाने. व्हेंटिलेटरवर गेलेले कमी आहेत आणि मेलेल्यांचा आकडा देखील सिग्निफिकंटली कमी झाला पूर्वीच्या लाटांपेक्षा. हे साऊथ आफ्रिकेतलं चित्र आहे. मित्रांनो, साऊथ आफ्रिका हा काहीसा भारताशी कम्पेरेबल आहे. भारतात वॅक्सिनेशन थोडं जास्त आहे. भारतातलं वॅक्सिनेशन हे ज्या लोकांना एक डोस मिळाला आहे हे अवर वर्ल्ड इन डेटावरचे आकडे आहेत. 61%, जस्ट ओव्हर 61%. महाराष्ट्रात एक डोस मिळालेल्यांची संख्या जास्त आहे, 80% पेक्षा जास्त आहे. 2 डोस मिळालेल्यांची संख्या जी आहे ती 43% आहे भारतात. वर्ल्ड ॲव्हरेज जो आहे 2 डोस मिळालेल्या लोकांचा, जगातली सरासरी 48% आहे, भारतात ही 43% आहे. आणि 3 डोस मिळालेल्यांची संख्या भारतात आज तरी 0 आहे. जानेवारीमध्ये ते सुरू होणार आहे, पुढच्या आठवड्यामध्ये, मात्र आता 0 आहे. ही तुलना आपल्याला साऊथ आफ्रिकेशी थोडीफार करता येईल. भारतात देखील मोठ्या प्रमाणावर समाजात संक्रमण झालेलं आहे. जवळजवळ 85, काही ठिकाणी 90% पर्यंत लोकांमध्ये अँटीबॉडीज डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ साऊथ आफ्रिकेसारखं चित्र आपल्याला दिसू शकतं. आता इंग्लंडमधली माहिती काय आहे? साऊथ आफ्रिकेत ज्या केस ऍडमिट झाल्या होत्या हॉस्पिटलला, त्यातले फक्त 30% लोक, म्हणजे 100 जर कोविड पॉझिटिव्ह आहेत हॉस्पिटलला, तर 30% एवढेच लोक हे कोविडसाठी आज ऍडमिट होते. 70% लोक हे इतर कारणांसाठी, म्हणजे कोणाचा पाय मोडला, कोणाला अपेंडिक्स झालं, कोणाची डिलिव्हरी आहे, कोणाला हार्ट अटॅक आला आणि मग ते प्रत्येकाचं टेस्टिंग होतंय त्यावेळेला त्यांना कोविड पॉझिटिव्ह निघाला, असे 70% लोक होते. आता युके मधला डेटा बघूयात. युके मध्ये आजच्या घडीला जवळजवळ 1,90,000 म्हणजे 2 लाख डेली पॉझिटिव्ह केसेस येत आहेत. हे अपेक्षित होतं. यात आता ओमायक्रॉन वाढलेला आहे. जवळजवळ 80 to 90% हा ओमायक्रॉन झालाय. लंडनमध्ये तर जवळजवळ सगळा ओमायक्रॉन आहे. हॉस्पिटल ऍडमिशन्स गेल्या काही दिवसात वाढले कोविड पॉझिटिव्ह केसेसचे. हे आतापर्यंत 8-9 हजार राहत होते, 10,000च्या खाली होते. आता 12-13 हजार पर्यंत डेली लोक हे टोटल ओमायक्रॉन कोविड पॉझिटिव्ह आहेत. पण याच्यातली गंमत काय आहे मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. याच्यात आयसीयूच्या ऍडमिशनचा रेट कमी झालेला आहे आणि व्हेंटिलेटरवर जे पेशंट गेले ते देखील थोडे कमी झाले आहेत. 684 लोक व्हेंटिलेटरवर आहेत. हा त्याच्या मागच्या आठवड्यापेक्षा थोडासा कमी आकडा आहे. आणि मृत्यूचा आकडा देखील कमी झालेला आहे. जवळजवळ मागच्या काही आठवड्यांपेक्षा 35% मृत्यू कमी झालेले आहेत. 100 केसेस डेली कोरोना पॉझिटिव्हच्या लोकांमध्ये होत आहेत, डेथ्स. परंतु जर डेथ सर्टिफिकेटवरचे जर आपण डेथ्स बघितले की ज्यांना हे कोरोनामुळे मेले, असं त्यापेक्षा कमी आकडा आहे. जवळजवळ 50-60 लोक फक्त दिवसा कोरोनामुळे डायरेक्ट त्यांचं कॉज ऑफ डेथ जे आहे सर्टिफिकेटवर हे कोरोना आहे. म्हणजे इतर जे लोक मेलेत ते इतर कारणांनी मेलेत, पण ते कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये ते मृत्यू झालेले आहेत. आता युके मध्ये वेगवेगळ्या एरियाजमधून आकडे येत आहेत. काही ठिकाणी 30% लोक हे इन्सिडेंटल कोविड पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे इतर कारणांनी ऍडमिट झालेत पण त्यांची कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह झाली. हे ख्रिसमसच्या आधीच आहे. काही ठिकाणी 50% लोक, म्हणजे 100 ऍडमिट झाले तर त्यातले 50 हे कोरोनामुळे झाले आणि 50 हे इतर कारणांनी झाले, ते कोविड पॉझिटिव्ह निघाले योगायोगाने. मात्र आता जवळजवळ 80% लोक जे पॉझिटिव्ह येत आहेत हे नॉन कोरोना आजारांमुळे ऍडमिट होत आहेत. कारण प्रत्येक हॉस्पिटल ऍडमिट झालेल्या लोकांची टेस्ट केली जाते आणि ऍडमिट कोणी अपेंडिक्समुळे झालं, कोणी फ्रॅक्चरमुळे झालं, कोणी स्ट्रोकमुळे झालं, त्यांच्या सरसकट टेस्ट केल्या तर त्यात कोरोनाचं प्रमाण वाढलेलं आहे. ते कोरोनामुळे ऍडमिट झालेले नाही. हा योगायोगाने कोरोना आहे. तर असे 80% जवळजवळ लोक नॉन कोविड आजारामुळे ऍडमिट होत आहेत. त्यामुळे युकेचा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणाऱ्यांचा जो आकडा वाढला आहे त्याचं कारण हे आहे की समाजामध्ये कोरोना वाढतो आहे, तो पसरतो आहे आणि सर्दी फ्लू सारखा पसरतो आहे. आणि त्यातले जे लोक इतर कारणांनी इतर वेळेला देखील ऍडमिट झाले असते, म्हणजे त्यांना कोविड समाजात असता नसता तरी ते ऍडमिट झालेच असते, परंतु ते आता ऍडमिट झाले, त्यांची कोविड पॉझिटिव्ह टेस्ट निघाली म्हणून हॉस्पिटलला ऍडमिट झालेल्यांचा कोरोनाचा पॉझिटिव्हचा आकडा वाढतो आहे. हा इन्सिडेंटल आकडा आहे. हे कोविडमुळे सगळे ऍडमिट झालेले नाहीत. 70 ते 80% लोक हे नॉन कोविड आजारामुळे ऍडमिट झाले आहेत. म्हणूनच अजून व्हेंटिलेटरची रिक्वायरमेंट या लोकांना वाढलेली नाही.
आयसीयूचा आकडा वाढलेला नाही आणि कोरोनामुळे डेथ वाढलेली नाही. इनफॅक्ट ती कमी झालेली आहे गेल्या काही आठवड्यांमध्ये आणि दिवसांमध्ये. तर याचं इम्प्लिकेशन भारतात काय आहे मित्रांनो? तर भारतात मी तुम्हाला व्हॅक्सिनेशन सांगितलं. युकेमध्ये 1 डोस दिलेले 90% आहेत, 2 डोस दिलेले जवळजवळ 85% आहेत आणि 3 डोस दिलेले जवळजवळ 60% आहेत, 60% आहेत. भारतात 1 डोस ज्यांना मिळालेला आहे असे 61%च्या वर आहेत. 2 डोस मिळालेले हे 43% आहेत आणि 3 डोस मिळालेले 0 आहेत. परंतु भारतात डेल्टाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर समाजात संक्रमण झालं, लोकांमध्ये अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या, टी सेल डेव्हलप झाल्या आणि आता ओमायक्रॉन आला आहे. ओमायक्रॉन हा पूर्वी तुम्ही व्हॅक्सिन घेतलंय किंवा पूर्वी तुम्हाला कोविड झालाय याला जुमानत नाहीये. म्हणजे तो सरसकट लोकांना संक्रमित करणार, बहुतांश लोकांना. आणि ज्यांनी पूर्वी व्हॅक्सिन घेतलेला आहे, ज्यांना पूर्वी कोविड झालेला आहे, अशा लोकांमध्ये त्याचा आजार जो आहे हा माइल्ड असेल किंवा एसिम्प्टोमॅटिक असेल, कुठलंही लक्षण येणार नाही किंवा अगदी माइल्ड स्वरूपाचे लक्षणं येतील. परंतु काही असे लोक आहेत की त्यांच्यामध्ये आजार गंभीर होऊ शकतो. उदाहरणार्थ जर तुम्ही वयस्कर आहात, 60+ आहात, तुम्हाला काही गंभीर आजार आहेत की ज्याच्याने तुमची इम्युनिटी कमी होते. तिसरी गोष्ट, जर तुम्ही व्हॅक्सिन घेतलेलं नाही आणि तुम्ही साधारणतः एक 50च्या वरचे वगैरे आहात, थोडे लठ्ठ आहात, तुम्हाला डायबिटीस प्री डायबिटीस वगैरे आहे, अशा लोकांना देखील ओमायक्रॉनमुळे रिस्क होऊ शकते. म्हणून सगळ्यात आधी लोकांनी व्हॅक्सिन घ्यायचं आहे. अनेक लोक व्हॅक्सिनबद्दल अपप्रचार करतात, त्यांचे गैरसमज असतात. हे व्हॅक्सिनच्या लाटा आल्या, कोरोनाच्या लाटा आल्या की व्हॅक्सिन विकतात आणि त्याच्यासाठी हे व्हॅक्सिन घ्या सांगतात. याकडे लक्ष देऊ नका. व्हॅक्सिन घ्या. प्रेग्नन्सी असो, डिलिव्हरी झालेली असो, तुम्हाला पूर्वीचे कॅन्सर्स असो, इम्युनिटीचे प्रॉब्लेम असो, कुठले हार्टचे, लंगचे, किडनीचे प्रॉब्लेम असो, सगळ्यांनी व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. आणि आता 15 ते 18 मध्ये व्हॅक्सिन द्यायला सुरुवात झाली आहे, त्यांनी देखील घ्या. पुढचे डोसेस बूस्टर्स घ्या. सेकंड डोस ज्यांचा राहिला असेल त्यांनी सेकंड डोस घ्या. तुमचा पहिला डोस घेतल्यानंतर काही काळ लोटला असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. प्लीज शंका ठेवू नका. तर भारतात काय होऊ शकतं इथून पुढे? तर भारतात आता केसेस वाढणार. बहुतांश लोक हे घरीच रिकव्हर होणार. त्यांना कुठल्याच इतर तपासण्या लागणार नाहीत, कुठलाही उपचार लागणार नाही. त्यांना घरीच पॅरासिटामॉल, ब्रुफेन वगैरेचा साधा उपचार करून ते रिकव्हर होणार. काही लोकांना हॉस्पिटल ऍडमिशन लागेल. या लोकांना मात्र आता ट्रीटमेंट उपलब्ध झालेल्या आहेत. काही अँटीबॉडीजची ट्रीटमेंट आहे किंवा काही अँटीव्हायरल मेडिसिन्स आहेत आणि ऑक्सिजन वगैरे लागला तर मग स्टेरॉइड आणि ऑक्सिजन थेरपी ज्या वेगवेगळ्या आहेत त्या देखील आता यंत्रणांमध्ये उपलब्ध आहे. ऑक्सिजन सरकारने उपलब्ध केलेला आहे. त्यामुळे आता एक मॅच्युअरली आपल्याला हे सगळं मॅनेज करता येणार आहे. त्यामुळे आपल्याला पॅनिक करायची गरज नाही. मात्र एक शक्यता आहे की जर अशा करोडो लोकांमध्ये जर ओमायक्रॉन पसरला तर त्यातले जे 60+ आहेत, जे आजार निदान न झालेले किंवा निदान झालेले लोक, हे जर एकाच वेळेला मोठ्या संख्येने आजारी पडले तर मात्र तारंबळ उडू शकते. हॉस्पिटलवर ताण पडू शकतो आणि यातल्या काही मोजक्याच लोकांना ज्यांना ऑक्सिजन लागेल, बेड लागतील, आयसीयूची केअर लागेल, यांना जर मग वेळेवर उपलब्ध नाही झाली तर आपली तारांबळ उडू शकते आणि वाईट परिस्थिती होऊ शकते. त्याची शक्यता कमी आहे, पण आपल्याला हे इग्नोर करता येणार नाही. म्हणून सगळ्यांनी आता कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, कारण हा ओमायक्रॉन हा खूप फास्ट पसरतो डेल्टापेक्षा. आपल्याला कळत देखील नाही की आपल्याला कोणाकडून मिळाला. अशा पद्धतीने पसरत असल्यामुळे तुम्ही शक्यतोवर कोणाला भेटू नका. भेटावंच लागलं तर मोकळ्या हवेत मास्क लावून भेटा. हात सॅनिटाईज करत राहा. गर्दीमध्ये जाऊ नका. लग्न, मरण, राजकीय गॅदरिंग्स या कुठल्याच अटेंड करू नका. आणि व्हॅक्सिनेशन घेऊन स्वतःला प्रोटेक्ट करा, फॅमिलीला प्रोटेक्ट करा, समाजाला प्रोटेक्ट करा. एकदा ओमायक्रॉनची ही लाट हळूहळू समाजात पसरली की त्यानंतर असं अपेक्षित आहे की पॅन्डेमिक थंडावेल. 2022 आपल्याला पॅन्डेमिक संपलेला दिसेल अशी मोस्ट लाईकली पॉसिबिलिटी आहे. आय होप दिस अपडेट इज हेल्पफुल. पुन्हा काही अजून वेगळी माहिती असली शास्त्रशुद्ध तर मी घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत काळजी घ्या. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि न्यू इयरमध्ये आपण आपल्या आरोग्याची आणि कोरोनाची देखील काळजी घेऊया.